कारण आता ही युद्धाची स्थिती दिवसेंदिवस भीषण आणि भयानक होत चाललेली आहे. तर त्या संदर्भात सर्वकडून आम्हाला सर्व हॉटेल व्यावसायिकांकडून कॉल आलेले आहेत की काय करायचं पुढं. आम्ही देखील संभ्रमावस्थेत पडलो आणि आज म्हटलं फायनली कलेक्टर साहेबांशी मीटिंग घेणं गरजेचं आहे. आपल्या ऑफिसरना पण आम्ही भेटणार आहे. तर त्यांना विचारले की काय करायचं, नेमकं आम्ही काय स्टेप घ्यायची. तर त्यांचं म्हणणं आहे की केंद्र शासनाचा कडून ज्यापर्यंत सूचना पुढच्या येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही, कारण सप्लाय सगळा त्यांच्या हातात आहे. जरी किती काही म्हटलं तरी लोकल जे घरगुती सिलेंडर वापरतात, घरगुती लोकांसाठी ते सप्लाय देणार आहेत, हॉस्पिटलसाठी देणार आहेत, एज्युकेशन हबसाठी देणार आहेत. पण कमर्शियल म्हणजे इंडस्ट्री किंवा हॉटेलकरिता त्यांनी आता थोडेसे निर्बंध घातले आहेत, कारण जोपर्यंत सप्लाय सुरळीत होत नाही तोपर्यंत ते काही शाश्वती देत नाहीत. हे आत्ताची पोझिशन ही आहे. आपली भूमिका चालकांकडे कितपत गॅस पुरवठा आहे, आपली आताची परिस्थिती काय आहे? हां, हे बघा कसं असतं, गॅस हा एक स्फोटक वस्तू असल्यामुळं जास्त स्टॉक करून ठेवू शकत नाही. चुकून कुठेतरी काय झालं तर ते सगळंच त्याचं खराब होऊ शकतं. त्यामुळं आम्ही अगदी लिमिटेड किती 7-8 दिवसाचा स्टॉक असतो. आता तुम्ही जाणतेच की 7-8 दिवस युद्ध होऊन झालेलं आहे, तरी पण आम्ही ओढून ताणून कसं तरी करून टायमिंगमध्ये बदल करून, म्हणजे समजा आता आपण डोसा सकाळपासून संध्याकाळी ठेवत असतो, तर आता सकाळी 7 ते 11 परत मध्ये बंद, परत 4 ते 6 म्हणजे नाश्त्याच्या वेळा आणि जेवणाच्या वेळा वेगळ्या करून त्याप्रमाणे काय करता येते काय ह्याच्याबद्दल स्टडी करायला लावलं आहे. कोळशाच्या शेगड्या वापरता येतील का, डिझेलचं किंवा आणि काय पर्यायी व्यवस्था, सोलारवर काय करतील का, ह्याचा आता अभ्यास चालू आहे. आणि असं स्टॉक कोणाकडे नाही सर, खरं सांगायचं म्हणजे. आणि सगळ्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत की काही कुठलीही परिस्थिती येऊन दे, छोटे सिलेंडर्स तुम्ही कृपा करून वापरू नका, कारण नागरिक आणि कोल्हापूरच्या करवीरवासियांना कुठेही आपल्या कडून त्यांना त्रास होता कामा नये. आणि हॉस्पिटल्सना, इवन तुमचं एज्युकेशन हब्स आहेत जिथं महत्त्वाचे जिथं निर्णय हे घेतला तर त्यांना प्राधान्य द्यावं असं मी आज सगळ्यांना आवाहन करतो. आणि तसं बघायला गेलं तर जास्तीत जास्त माझ्या मते 1-2 दिवस कसं बसं आम्ही काढू असं वाटतंय, त्यानंतर देवाच्या हातात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.